आणि ती का बनवली आणि कशी ठेवणार आहे ते मी पुढे दाखवणार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएशन विथ मानसी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोलमची रांगोळी। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे लाल मोती आणि तंगूस दोरा, सुई लागणार आहे जी मी ओवून घेतली आहे आणि कटर लागणार आहे। चला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्याला 6 पांढरे मोती घ्यायचे। 6 पांढरे मोती घेतले, एक गाठ मारून घेऊयात आपण। आता इथं वरती आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे, 3 लाल मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोतीमधून आपल्याला या मोतीच्या कडेने आपल्याला एक पांढरा, 2 लाल आणि पुन्हा 2 पांढरे मोती घ्यायचे आणि या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता पुन्हा आपल्याला या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे। या लाल मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। पुढच्या लाल मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, 2 लाल मोती घ्यायचे, 2 पांढरे मोती घ्यायचे। या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची। हे असं आकार येईल। पुन्हा ह्या लाल मोतीमधून सुई वरती काढून घेतली, या लाल मोतीमधून आणि ह्या पांढऱ्या मोतीमधून अशी सुई काढून घ्यायची। आता इथं काय करायचं आपल्याला, ह्या पांढऱ्या मोतीला जोडून अजून 5 मोती घ्यायचे। 1 2 3 4 5। हे 5 मोती या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची। जसं सर्कल आपलं इथं तयार झालंय ते इथं तयार होईल। पहा, थोडंसं व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। याची सुरुवातच तुम्हाला खूप महत्त्वाची आहे। हे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, 3 लाल मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोतीमधून सुई घ्यायची आहे। पुन्हा खालच्या पांढऱ्या मोतीमधून आणि इकडच्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची। हे पहा अशी। आणि आता पुढच्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची। 3 पांढरे मोती घ्यायचे आणि एक लाल मोती घ्यायचं आणि या लाल मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची। हे पहा, आता पुन्हा या लाल मोतीमधून आणि पुढच्या लाल मोतीमधून सुई बाहेर काढून घेतली। आता इथं आपल्याला काय करायचं, एक लाल मोती घ्यायचा आहे, 2 पांढरे मोती घ्यायचे। आता हे पहा, इथं 1 2 3 मोती आले, तर ह्याला आपण 6 मोत्यांचं सर्कल पूर्ण करून घ्यायचं आहे। तर इथं या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची, पुढच्या लाल मोतीमधून, त्याच्या पुढच्या लाल मोतीमधून असं सर्कल पूर्ण करून घेऊन पांढऱ्या मोतीपर्यंत आपल्याला येऊन थांबायचं। हे पहा, घेताना ओढून घ्या व्यवस्थित, म्हणजे डिझाइन आपल्याला छान दिसते। आता इथं पांढऱ्या मोतीपर्यंत समजलं
आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, 5 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 इथून आपल्याला या मधून दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. पुन्हा पांढऱ्या मोतीमधून आणि पुन्हा पुढच्या पांढऱ्या मोती दोरा बाहेर काढ. असं एवढं असं तयार झालेलं आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, 3 लाल मोती घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढच्या पांढऱ्या, पुन्हा पांढऱ्या आणि इकडे असं इथपर्यंत आपल्याला सुई बाहेर ओढून घ्यायची. आता पहा, आता पुन्हा ह्या लाल मोतीमधून आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुन्हा ह्या लाल मोतीमधून इथपर्यंत आलो आहे आपण. पुढे काय करायचं, 1 लाल मोती घ्यायचा आहे, 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत आता आणि या लाल मोतीमधून आपल्याला सुई बाहेर घ्यायची आहे. असं येणार आहे. पुन्हा असं या लाल मोतीमधून हे 5 मोती घेतले. तर हे 5 मोती पुन्हा या पांढऱ्या मोतीमधून बाहेर येणार आहे. तर पुढे आपल्याला परत इकडे यायचं आहे. आता खूप सोपं आहे, तुम्ही हे लक्षात घेऊन जर केलं ना तर खूप सोपं आहे. इथं बघा, इथं लाल आलेलं आहे ना, 5 मोती आलेत. इथं पांढरे 5 आलेले आहेत. इथं 5 आलेले आहेत पांढरे, इथं आलेले आहेत लाल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ही छोटीशी टिप्स आहे तुमच्यासाठी की तुम्हाला सोपं जावं म्हणून. आता इथं आपल्याला हे पहा, पांढरा मोती घेतला, हा इथंपर्यंत आला. आता तुम्हाला लक्षात येईल ना, इथं लाल मोती पाहिजेत आपल्याला 3. तर हे असे 3 लाल मोती घ्यायचे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. समजून घेतलं तर खूप सोपं आहे. फक्त लक्ष देऊन करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शक्यतो व्हिडिओ पूर्ण पहा. आता इथं 1 लाल मोती घेतला आणि 1 पांढरा घेतला आणि हे 6चं सर्कल आपण पूर्ण करतोय. हे पहा, इथपर्यंत आलं लक्षात नीट. आता पुन्हा लाल घ्यायचा आहे आणि 3 पांढरे घ्यायचे. इथून आता या लाल मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. पुन्हा या लाल मोतीमधून पांढऱ्या मोतीमधून आता इथं आपल्याला पुन्हा 5 मोती पांढऱ्या कलरचे घ्यायचे, म्हणजे एक सर्कल इथला पूर्ण होणार. 5 मोती घेतले आणि इथे एक राऊंड पूर्ण केला. खालच्या मोतीमध्ये आलो, 1 पांढरा मोती घेतला, 3 लाल मोती घेतले, या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढली, खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढली आणि असं पूर्ण इथपर्यंत खालच्या लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची. 1 लाल मोती, 1च पांढरा मोती घ्यायचा. हा हे पहा, या
पांढऱ्या मोतीमधून इथून सुई अशी राऊंड करून बाहेर काढून घ्यायची। पुन्हा या पुढच्या मोतीमध्ये, पुन्हा या लाल मोतीमध्ये इथलं आपल्याला 5 लाल मोत्यांचं घर पूर्ण करायचं आहे। त्यासाठी आता पुन्हा 3 पांढरी मोती घेतले आणि या लाल मोतीमधून सुई बाहेर घेतली। पुन्हा इथून 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 5 मोत्यांचं पुन्हा एक सर्कल करून घ्यायचं। परत पुढं यायचं, पुढच्या पांढऱ्या मोतीमधून इथं पुन्हा एक पांढरा मोती घ्यायचा, 3 लाल मोती घ्यायचे, पुन्हा पुढं जायचं, इथून पुढं जायचं, एक लाल एक पांढरा, पुन्हा एक लाल 3 पांढरे आणि या लाल मोतीमधून बाहेर काढले। इथपर्यंत आपण आलो। तुम्हाला हवी तेवढी पट्टी तुम्ही बनवू शकता। साधारण एवढीच पट्टी बनवलेली आहे आणि ती का बनवली आणि कशी ठेवणार आहे ते मी पुढे दाखवणार आहे। हे पहा मैत्रिणींनो, मी अशी रांगोळी बनवलेली आहे जी आपण देवासमोरही ठेवू शकतो। जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा। धन्यवाद।